मानसशास्त्रातला एक खूप प्रसिद्ध सिद्धांत इडिपस कॉम्प्लेक्स. पण विचार करा की हा सिद्धांत ज्या नावावर आधारित आहे ते नावच चुकीचं असेल तर. आज आपण एका अशाच धाडसी दाव्याचा शोध घेणार आहोत जो आपल्याला थेट प्राचीन भारताच्या वैदिक ग्रंथांपर्यंत घेऊन जाणार आहे. चला तर मग हे गूढ उकळण्याचा प्रयत्न करूया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघू की पाश्चात्य सिद्धांतांचा भारतीय कथांवर कसा परिणाम झाला. मग आपण इडिपसच्या मूळ कथेबद्दलचे गैरसमज दूर करू. त्यानंतर आपण एका अशा वैदिक कथेचा शोध घेऊ जी या संपूर्ण वादाला एक नवीन आणि आश्चर्यकारक वळण देते. तर या सगळ्या वादाची सुरुवात होते ती डॉक्टर माधवी कोलटकर यांच्यासारख्या अभ्यासकांपासून. त्यांचं असं म्हणणं आहे की सिग्मंड फ्रॉइडसारख्या पाश्चात्य विचारवंतांचे सिद्धांत भारतीय कथांना समजून घेण्यासाठी वापरले गेले. पण ते खरंच योग्य आहेत का, की हा एक मोठा गैरसमज आहे? आणि गंमत म्हणजे रॉबर्ट गोल्डमॅनसारख्या पाश्चात्य अभ्यासकांनी सुद्धा भारतीय महाकाव्यांमध्ये इडिपसची संकल्पना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनाही हे मान्य करावं लागलं की ठोस असं काही सापडत नाहीये. म्हणजे हा शोध एका मोठ्या कोड्यासारखा झाला होता ज्याची तुकडे काही केल्यास जुळतच नव्हते. एक उदाहरणच बघा ना, गोल्डमन महाभारतातील एका प्रसंगाला पितृहत्या असं म्हणतात. पण डॉक्टर कोल्हटकर स्पष्ट करतात की मूळ संस्कृत ग्रंथात तसा कुठलाही शब्द नाहीये. उलट त्या घटनेला अधर्म म्हटलं आहे. आता अधर्म आणि पितृहत्या यात खूप मोठा फरक आहे. मग अर्थाचा इतका मोठा बदल का केला गेला? आता हा सगळा वाद नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला फ्रॉइडच्या सिद्धांताला थोडा वेळ बाजूला ठेवावं लागेल आणि ज्या व्यक्तीच्या नावावरून हा सिद्धांत बनला त्या इडिपसची खरी मूळ कहाणी काय आहे हे समजून घ्यावं लागेल. बघा, इडिपसची कथा ही नियतीची एक दुःखद कहाणी आहे. एका भविष्यवाणीमुळे त्याला जन्मतःच मरणासाठी सोडून दिलं जातं. तो त्यापासून पळायचा प्रयत्न करतो, पण तरीही नकळतपणे आपल्याच वडिलांना ठार मारतो आणि आईशी लग्न करतो. आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा त्याला इतका पश्चाताप होतो की तो स्वतःलाच शिक्षा देतो. ह्यात कुठेही जाणीवपूर्वक केलेले कृत्य नाहीये. आणि इथेच खरा गोंधळ सुरू होतो, कारण इडिपसची ही दुःखद कथा आणि सिग्मंड फ्रॉइडचा मानसशास्त्रीय सिद्धांत या दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इडिपसची दंतकथा ही पूर्णपणे नकळत घडलेल्या घटनांवर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तीव्र पश्चातापावर आधारलेली आहे. तो एक बळी आहे, खलनायक नाही. याच्या अगदी उलट फ्रॉइडचा सिद्धांत एका मुलाच्या अबोध मनात असलेल्या लैंगिक इच्छा आणि वडिलांबद्दलच्या ईर्ष्येवर आधारित आहे. इथे घटना अपघाती नाही, तर ती एक मानसिक प्रक्रिया आहे. आता बघा, ही स्लाइड किती स्पष्टपणे सगळा फरक दाखवते. इडिपस नावाच्या व्यक्तीच्या मनात कोणतीही स्पर्धा किंवा इच्छा नव्हती. पण गंमत म्हणजे ह्याच गोष्टी त्याच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्सच्या केंद्रस्थानी आहेत. किती विरोधाभास आहे हा! तर मग प्रश्न असा येतो की जर फ्रॉइडचा सिद्धांत इथे नीट बसत नसेल तर भारतात अशा काही कथा आहेत का ज्या किमान इडिपसच्या दंतकथेसारख्या असतील? हो, नक्कीच आहेत. सुदत्तची कथा त्यापैकीच एक. पण इथेही इडिपसच्या कथेप्रमाणेच महत्त्वाचे घटक तेच आहेत. हे कृत्य नकळतपणे घडतं आणि सत्य कळवल्यावर पात्रांना तीव्र पश्चाताप होतो. आणि इथूनच हा सगळा तपास एका निर्णायक वळणावर येतो. याचं उत्तर आपल्याला ग्रीक दंतकथेपेक्षाही जुन्या एका प्राचीन भारतीय ग्रंथात सापडतं. या प्रश्नावर डॉक्टर कोल्हटकर एक धाडसी उत्तर देतात. त्या म्हणतात, हो, अशी कथा आहे आणि ती सापडते जैमिनीय ब्राह्मण नावाच्या एका अत्यंत प्राचीन वैदिक ग्रंथात. हे पात्र आहे कुत्स. तो इंद्राचा मुलगा आहे आणि तो इडिपसच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तो जाणून बुजून आपल्या आईची इच्छा करतो, त्याला याचा काहीही पश्चाताप होत नाही आणि तो आपल्या वडिलांची थेट शत्रुत्वाची स्पर्धा करतो. आता जरा विचार करा, ही प्राचीन भारतीय कथा फ्रॉइडच्या सिद्धांताशी किती अचूकपणे जुळते. इथे नकळत काहीही घडत नाहीये, उलट जाणीवपूर्वक स्पर्धा आणि इच्छा आहे. ही तुलना बघितल्यावर डॉक्टर कोल्हटकर यांचा युक्तिवाद अगदी स्पष्ट होतो. फ्रॉइडच्या कॉम्प्लेक्सची सगळी वैशिष्ट्य म्हणजे आईबद्दलची इच्छा, वडिलांबद्दल स्पर्धा, पश्चातापाचा अभाव, हे सगळं इडिपसच्या दंतकथेत नाही तर कुत्साच्या कथेत अगदी तंतोतंत जुळतं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सरळ आहे. फ्रॉइडने 20व्या शतकात जी मानसिक स्थिती सांगितली ती हजारो वर्षांपूर्वी भारतात केवळ ओळखलीच गेली नव्हती, तर तिची नोंदही करून ठेवली होती. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. जर कुत्साची कथा या सिद्धांतासाठी अधिक योग्य असेल तर या संकल्पनेला कुत्स कॉम्प्लेक्स असं नाव का देऊ नये? हा प्रश्न केवळ एका नावापुरता मर्यादित नाही,
तर तो मानसशास्त्रीय विचारांच्या इतिहासाबद्दलच्या आपल्या समजुतीलाच आव्हान देतो.